आज स्वयं अध्ययनाच्या 20व्या भागात आपण आलेलो आहोत. गेल्या वेळेला थांबताना मी असं म्हटलं होतं की गायत्री मंत्र तिथे मी थांबले होते आणि त्याच्याशिवाय मला असं वाटतं आपण अभ्यास नीती सध्या बघतो आहोत. त्याच्यापैकी एम फॉर मूड झाला, एस फॉर सर्वे झाला, क्यू फॉर क्वेश्चनिंग झाला, डी फॉर डिस्कशनही झाला आणि गेल्या वेळेला आपण सुरुवात केली होती री म्हणजेच रेकग्नाइज आणि री म्हणजे आर फॉर रिकॉल याच्यासाठी. आजही आपण रेकग्नाइज, रिकॉल आणि रिव्ह्यू या तिघांचा एकत्र अभ्यास करणार आहोत. आणि पुढच्या वेळेला आर, या आरपैकी अवांतर वाचनाचा आर आपण बघितलेला आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आर हे पुढच्या वेळेला बघू आणि हा जो आर आहे तो त्याच्यानंतर बघू. ओंकार मंत्र मी असं म्हटलं होतं गेल्या वेळेला की शास्त्रज्ञांनी पण शोध केलेत आणि भारतातच काय तर अनेक पाश्चिमात्य देशात सुद्धा म्हटलं जातं. कारण काय आहे तर गायत्री मंत्र म्हणताना मला वाटते प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे, आपण शाळेत बाई सांगतात ना, इथे तुम्ही अंगठे तुमचे असे ठेवा, इथे असं पोकळ ठेवू नका, हे जोडा आणि इथे मात्र तुम्हाला पोकळी पाहिजे, म्हणजे वरून तुम्ही रिसीव करताय ते आणि मग तुम्ही तो गायत्री मंत्र म्हणताय. गायत्री मंत्र म्हणताना डोळे बंद करा आणि असंही सांगितलं जातं की डोळे बंद करायच्या अगोदर तुम्ही इथे तुमचं जे सूर्याचं स्थान, ज्ञानाचं स्थान आहे, तिथे लक्ष तुम्ही एकत्र करा आणि तुम्ही म्हणा किंवा डोळ्यासमोर तुम्ही ओंकार आणा आणि मग म्हणा किंवा तुमचं कोणतंही एखादं श्रद्धास्थान आणा आणि म्हणा. आता हे जे ओंकार, हे काय एवढं महत्त्व आहे गायत्री मंत्राचं, तर मी तुम्हाला आजही खूप सविस्तर बिलकुल सांगणार नाही आहे. ज्यांना वाटतं त्यांनी लायब्ररीमध्ये जा आणि जरूर पुस्तक वाचा. पण ह्या गायत्री मंत्राचे 8 अंकाचे असे 3 भाग केलेले असतात. त्याच्यातला हा जो पहिला भाग आहे, हा पहिला भाग रिप्रेझेंट करत असतो गणेशाला. दुसरा जो भाग आहे तो रिप्रेझेंट करत असतो नरसिंहाला आणि तिसरा जो भाग आहे तो रिप्रेझेंट करत असतो विष्णूला. याच्याशिवाय या गायत्री मंत्रामध्ये सकारात्मक विचार प्रदान करायची शक्ती आणि स्थूलातून सूक्ष्माकडे, म्हणजे जे दिसतं आहे त्याच्यापासून जे न दिसणारं आहे तिकडे नेण्याची शक्ती ही केली जाते. अशा प्रकारे जो गायत्री मंत्र करतो त्याला आपण जसं साधू संत पूर्वीचे जे होते त्यांना ही शक्ती प्राप्त व्हायची. आपल्याला किमान आपले 6 म्हणजे पंचेंद्रिय आणि 6 सेन्स डेव्हलप करायला हा गायत्री मंत्र उपयोगी पडेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ अभ्यासाला सुरुवात करताना बिलकुल ह्याला वेळ मोडत नाही. 24 फक्त अक्षर आहेत आणि प्रत्येक अक्षर एक देवाला रिप्रेझेंट करतं. त्याच्यामध्ये पहिलं अक्षर आहे शिव, कृष्ण, राधा, लक्ष्मी, अग्नी, इंद्र, सरस्वती, दुर्गा, हनुमान, पृथ्वी, सूर्य, श्रीराम, सीता, चंद्र, यम, ब्रह्मा, वरुण, लक्ष्मी, विष्णू, हयग्रीव, हमसा आणि तुलसी. ह्या क्रमाने ही सगळी जी काही प्रत्येक अक्षर आहे ह्या देवाचं नाव, त्या देव हा रिप्रेझेंट करतो, तो आपल्या शरीरात वास करतो असा आपला समज असतो किंवा असा आपल्याला विश्वास असतो, समज असतो म्हणण्यापेक्षा. त्यामुळे हे म्हणत असताना कदाचित बाईंनी तुम्हाला सांगितलं असेल की इथून तुम्ही तुमची दृष्टी शरीरभर तुम्ही जे काही ध्वनी म्हणता तेव्हा ती अशी फिरवली गेली पाहिजे पायाच्या अंगठ्यापर्यंत आणि परत असं जेव्हा तुम्ही करायची सवय कराल तेव्हा तुम्हाला जाणवेल की एक प्रकारचा बॅटरी जशी आपण रिचार्ज करतो रोज आपल्या मोबाईलची, किंवा आपल्या घरी जर पूर्वी रेडिओ असायचा त्याला अँटिना, टी व्हीला अँटिना लावलेला असता, त्या प्रकारचं काम हे गायत्री मंत्र करतं. एवढं सांगून मी पुढे येते. गेल्या वेळेला आपण एवढं असंही बघितलं होतं की प्रत्येक विषयामध्ये रेकग्नाइज, रिकॉल आणि प्रत्येक टप्प्यावर रेकग्नाइज, रिकॉल मी एकाच प्रकारे करायचं नाही, वेगळ्या प्रकारे करायचं असं म्हटलं होतं. ते मी आज तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. मी म्हटलं तसं रेकग्नाइज, रिकॉल आणि रिव्ह्यू या तिन्हीचा आपण एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. पण रिव्ह्यू जर नसेल केलेला, रिव्ह्यू म्हणजे आढावा घेणं थोडक्यात. मी रेकग्नाइज केलं आहे, रिकॉल केलं आहे, पण खरोखरी रिटेन केलं आहे की नाही बघा. ओळखलं, रेकग्नाइज केलं, रिकॉल परत परत आठवलं, पण रिटेन म्हणजे माझ्या खरोखरीच ते मेंदूमध्ये आतपर्यंत, मनात, हृदयात, बुद्धीत इम्प्रिंट झालं आहे का, मला हवं तेव्हा आठवणार आहे का, त्याच्यात काय कमी आहे, काय जास्ती आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला रिव्ह्यू आवश्यक असतो. आणि हा रिव्ह्यू प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारे
प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा परीक्षेच्या अगोदर आठवड्याला हे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यावर हा रिव्ह्यू तुम्हाला करायचा असतो. परत मी रेकग्नाईजकडे जाते. तर रेकग्नाईज मला वाटते तुम्हाला अगदी आठवत असेल तर घरी तर मी तुम्हाला गेल्याला म्हटलं होतं की साधं आई जेव्हा म्हणते की काऊ आणि चिवच्या गोष्टी माऊ दाखवते, तेव्हा तुम्हाला ती माऊ म्हटलं की माऊचा आकार, तिचा रंग, रूप, आवाज, तिला काय आवडतं काय नाही, या सगळ्या गोष्टी आपोआप जसं कळत जातात. तसं आता हे इन्फॉर्मल एज्युकेशन जसं आपल्याला सांगतं, नुसते ढग जमा झाले की आपण ओळखतो पाऊस येणार आहे, विजा कडकडायला लागल्या की आपण म्हणतो की ढगांचा कडकडाट होणार आणि हा परतीचा पाऊस सुरू झाला वगैरे वगैरे, हे रेकग्नाईज आहे. मुंग्यांची रांग दिसली की शेतकरी लगेचच ओळखतात, किंवा काळे डोंगळे यायला लागले की ओळखतात की आता पाऊस येणार आहे, किंवा काही पक्षी ओरडायला लागले किंवा दिसायला लागले की आपण म्हणतो आता थंडी सुरू होणार. कारण आपल्याकडे थंडी, तेव्हा पाश्चिमात्य देशामध्ये आणखीन थंडी, उकाडा, हे जे तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटेड बर्ड्स वगैरे सगळं. तर हे रेकग्नाईज जे आहे ते हे इन्फॉर्मल सगळे भाग झाले, इन्फॉर्मल भाग झाले. फॉर्मल आपण जेव्हा एज्युकेशन सुरुवात करतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल की KGमध्ये गेल्या बाई तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ओळखायला सांगतात. म्हणजे आज खाऊच्या डब्यात काय आहे ओळखा, किंवा कित्येक वेळेला शाळेमध्ये खाऊ दिला जातो, मग त्या सांगतात आज गोड आहे बरं का, मग ते असं दिसतं, असा वास येतो, आई करते, त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स घातले तुम्हाला ओळखायला सांगते. त्याच्याही अगोदर आधी त्या पिशव्या ठेवलेल्या असतात आणि मग आधी पहिल्यांदा कडधान्य दाखवली जातात आणि मग हात लावून बघा, डोळे बंद करून चाचपडून सांगा. हे जे सगळं असतं ना, हे तुम्हाला रेकग्नाईज करायला लावण्याचा हा प्रकार असतो. KGमध्ये तुम्ही आठवलं तर, जास्ती आपण वेळ नको मोडूया, तुम्ही हे करा. त्याच्यानंतर जरा जसं पुढे जाता तसं मग अंक आणि अक्षर ही ओळखच कित्येकदा मुलांना झालेली नसते. आणि मग अक्षर आणि अंक याची जर ओळख झाली नसेल तर पुढचा सगळाच डोलारा कोसळतो. तुम्हाला वाटेल की असं काही बाई सांगतायत, परंतु गेली काही वर्ष रिटायर झाल्यानंतर मी जेव्हा ठरवून काम सुरू केलं की जी थोडीशी अभ्यासात मुलं मागेल त्यांच्यावर जास्ती काम करायचं, ते करताना माझ्या हेच लक्षात आलं की मुळात त्यांचा प्रॉब्लेम असा असतो, कित्येकदा जन्मतः प्रॉब्लेम असतो, किंवा काही वेळेला त्यांनी दुर्लक्ष केलं, पालकांनी दुर्लक्ष केलं, शिक्षकांच्या लक्षात आलं नाही पटकन म्हणून असेल. पण हा रेकग्नाईज करणं, इथेच त्यांच्या आधी गडबड सुरू होते. ते मला आता आठवतं आहे की माझ्याकडे काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी एक कृष्णा नावाचा स्टुडंट होता. त्याला क हे अक्षर 50 वेळा म्हटलं, शेकडो प्रकारे त्याला सांगून घेतलं, 8-10 दिवस गेले, पुढच्या वेळेला तो 12व्या दिवशी ब्लँक झालेला असायचा. हा त्याला फॉल्ट असेल, जन्मतः त्याच्यामध्ये ही कमी असेल, पण तो इतर ह्याच्यात असू शकतो, नाही असं नाही. आणि म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला पहिल्यांदा शिक्षकांनी किंवा पालकांनी हे रेकग्नाईज करता येत आहे का, म्हणजे जसं इंग्रजीमध्ये आपली सगळी अल्फाबेट्स आणि त्याप्रकारे आजकाल फोनोटिक्स ते शिकवतात, ते कशाचा उच्चार काय जोडून काय आलं तर, म्हणजे बीला जोडून ए आला तर काय होईल, बीला जोडून ई आला तर काय होईल, आय आला तर काय होईल, AEIOU आपण म्हणतो, की त्याचं कॉम्बिनेशन आलं तर काय होईल, AI आलं तर काय होईल, EE आलं तर काय होईल, EA आलं तर काय होईल. हे जे सगळे बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते आपल्या डोक्यामध्ये पक्के बसले पाहिजेत. किंवा आपल्या याच्यामध्ये आपण म्हणतो की कित्येक मुलांना अगदी 3री-4थीमध्ये आली तरीसुद्धा कै 2 मात्रा असतात ना, किंवा खै हे नाही पटकन ओळखता येत, ती गोंधळतात. का असं होतं मला कळत नाही. किंवा उकारसुद्धा ऱ्हस्व आणि दीर्घ, कित्येक मुलं अनुस्वार, त्या अनुस्वाराचं महत्त्व आणि कशावर अनुस्वार द्यायचा हे त्यांच्यालाही लक्षात येईल. हे कॉमन दिसणाऱ्या या गोष्टी आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, आई मुलांना जसं येत नाही तसं आणखीन एक औ. आता ह्याच्यामध्ये औ हा शब्द खरंच इंग्रजीमध्ये AU किंवा मराठीमध्ये औ, 1 काना आणि 2 मात्रा. पण इथे मुलं खूप गडबडतात. जी मुलं लहान आहेत किंवा ज्यांना वाचताना आत्ता प्रॉब्लेम होतो, त्यांनी आधी हे पक्क आधी करून घ्या की त्यांना अक्षर आणि अंक ओळख आहे की नाही. आता अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तर खरं मुलांना गेमच्या माध्यमातून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे हे अंक शब्द, म्हणजे मला वाटते वाचन वेग हा आपण जेव्हा मी वर्ग घ्यायचे तेव्हा पहिल्यांदा आम्ही असे असंख्य प्रकारचे गेम घ्यायचो. उदाहरणार्थ एक छोटे कागदाचे चौकोनी ह्याच्यावर अक्षरं चिकटवलेली असली, त्याच्यातून अक्षर नेमकं चूज करा, ए ओळखा, बी ओळखा, एका पानावर ओळखा, एखादा शब्द ओळखा, किंवा त्या शब्दांपासून त्या अक्षरांपासून एखादा अक्षर तयार करा. इथपासून जी सुरुवात होते तर त्याच्यानंतर चित्र दाखवून, म्हणजे एक नुसतं चित्र दाखवायचं किंवा नुसता उच्चार करायचा आणि त्याच्यावरून ओळखायला सांगायचं मुलांना. मला वाटते अगदी साधी गोष्ट हे वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे उदाहरणार्थ आपण जर आणखीन थोडं पुढे गेलो तर आपल्याला मग कविता ज्या असतात त्या कवितामध्ये काही अभंग असतात, काही ओवी असते, बरोबर, काही वेळेला काही भारुडं असतात, गीतं असतात, काव्य असतं वेगवेगळं. आणि ह्या
श्लोक असतात. नुसतं देवाची दारी म्हटलं की हे काय आहे, अभंग आहे की ओवी आहे, किंवा तुका म्हणे म्हटलं की हे काय असेल, किंवा उठी उठी गोपाळा म्हटलं की काय असेल, ही भोपाळी आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि यासाठी मग तुम्ही आपापसात किंवा शिक्षक जर तुम्हाला असे क्ल्यू देत गेले तर त्याच्यावरून तुम्हाला ओळखता येऊ शकतं. मला वाटते कोडीला तर अक्षरशः लिमिट नाही आहे. मुलांना पण कोडी तुम्ही घालायला शिकवली म्हणजे मला असं वाटतं की कोडी हा एक वेगळा दालन आहे. पशु पक्षी पर्यावरण असेल, इतिहास भूगोल कोणत्याही ठिकाणी कोडी तुम्हाला खूप उपयोगी पडतात. भूगोलाच्या बाबतीमध्ये तर मला वाटते अगदी मायक्रो लेव्हलपासून आपल्याला सुरुवात करता येते. अगदी तुम्ही छोटासा एक नकाशा, तुमच्या घराचा नकाशा, शाळेचा नकाशा, गावाचा नकाशा किंवा तुमच्या तालुक्याचा नकाशा, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे नकाशे म्हणजे ते कधी जॉग्रॉफिकल म्हणजे भौगोलिक असू शकतील, कधी राजकीय असू शकतील, कधी प्रसिद्ध ठिकाणं असू शकतील, इथपासून ते छोट्या मायक्रोपासून मग महाराष्ट्राचा नकाशा, भारताचा नकाशा, अख्खा ग्लोब, त्या अख्ख्या ग्लोबवर एक शब्द सांगितल्याबरोबर तुम्ही बरोबर ओळखा. अख्ख्या भारताचा नकाशा दाखवून दक्षिण वाहिनी, उत्तर वाहिनी अशा प्रकारच्या, किंवा तुम्ही असं एखादं ठिकाण शोधा किंवा अशी गावांची नावं सांगा तिथे पाऊस कमी पडत असेल, बाकी काहीच सांगितलं नाही तरी पाऊस कमी पडत असे म्हटल्याबरोबर नैसर्गिक नकाशा जर डोळ्यासमोर असेल तर काही दिवसांनी मुलांना ओळखता येतं. एवढंच काय तर मला असं वाटतं की अख्ख्या खंड, पाची खंड, त्याच्याशिवाय अंटार्क्टिका, या सगळ्याचा अभ्यास अतिशय छान तुम्हाला भूगोलाचा या ओळखा या ह्याच्यावरून करता येतो आणि डिटेल्स तुम्हाला आपोआप मागवून भरता येतात आणि कळत जाऊ शकतात. त्याच्याशिवाय मला असं वाटतं की भेंड्या शब्द म्हणजे जर तुम्हाला पक्कं व्हायचं असेल, आ म्हणजे त्याला आकार आहे, इकार आहे, उकार आहे, तर भेंड्या म्हणजे फक्त गाण्याच्या भेंड्या नव्हे. उदाहरणार्थ आ तर शेवटी म्हणजे उदाहरणार्थ मी एखादा शब्द म्हटला गणपती, तर गणपतीपासून सुरुवात केली, पण मी जरी ती म्हटलं असेल तरी तुम्ही आता त वरून सुरू होणारा शब्द सांगायचा नाही आहेत कोणताही. तच्या बाराखडीतला तर तापासून सुरू होणाराच शब्द सांगायचा. उदाहरणार्थ मी सांगितलं ताक, आता क आलेला आहे पण क पासून सुरू होणारा नाही तर कापासून सुरू होणारा. उदाहरणार्थ काक, आता परत क आलं, आता परत का आलं तर परत कापासूनच शब्द सांगायचा आहे. काम, आता म पासून सांगताना परत मापासूनच सुरू होणारा शब्द सांगायचा आहे. जसं तुम्ही हे कान्याचं बघाल तसंच ऱ्हस्व आणि दीर्घ, वेलांटी, उकार, एकार, ओकार अशा वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धा घेतल्या. कारण लिहायला कंटाळा येतो, बोलायला कंटाळा येत नाही. मुलं या स्पर्धेत खरोखरीच खूप खूप रमतात. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा मला वाटते तुम्हाला अशा प्रकारच्या जर तुम्ही शब्द जिथे एंड होतो तिथे दुसरा शब्द सांगा किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला स्पर्धा घेतल्या तर तुम्हाला खूप छान प्रकारे रिव्हाईज करणं, रेकग्नाईज करता आलं, रिव्ह्यू करणं, ते परत परत मी म्हटलं तसं रिकॉल करणं, हे रिकॉल करणं याच्यापासून शब्द येतो. इतिहासाच्या बाबतीमध्ये कोट्स दिलेले असतील, कोट्स दिल्याबरोबर कोणत्या व्यक्तीचं नाव आहे ते सांगता आलं पाहिजे. एखादी म्हण म्हटली की तुम्हाला सांगता आलं पाहिजे. उदाहरणार्थ अगदी साधं बघा, घोरपड म्हटलं की तुम्हाला अगदी न कळत गड आला पण सिंह गेला, तानाजी मालुसरे ही गोष्ट सगळी आठवू लागते. किंवा दुसरं म्हटलं की शिवाजी महाराजांचा जर इतिहास मुलं शिकत असतील तर त्यांना तो लाल महालात झालेलं शाहिस्तेखानाची बोटं कापली वगैरे वगैरे, किंवा एक नवीन सिनेमा आलेला आहे, हे सगळं आठवायला लागतं. तेव्हा असं क्ल्यू देऊन एखाद्या छोट्या गोष्टीवरून. गणितामध्ये तर मला वाटते तुम्ही आणखीन थोडे जेव्हा मोठे व्हाल त्या प्रमेय वेगळी असतात आणि रायडर्स वेगळी असतात. रायडर्स तुम्हाला किंवा एखाद्या गणितात कोणती पद्धती वापरायची ती तुम्हाला ओळखण्यासाठी सुद्धा रिकॉल परत परत करावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याला पुढे जावं लागतं. गाण्याची धून नुसती, त्याच्यात शब्द नाही आहेत पण नुसतं जरी किंवा जनगणमन तुम्हाला ओळखता येतं, काहीच कठीण नसतं. पण जनगणमन झालं, असे असंख्य गाणी गोष्टी तुम्हाला अशा प्रकारे करता येतात. तोंडी बरेच वेळेला तुम्ही फटाफट होतं आणि म्हणून रिकॉल आणि रेकग्नाइज बरोबर होतं. रिव्ह्यूच्या बाबतीमध्ये मला असं वाटते वेळ आपल्याला थोडी कमी पडणार आहे, तरी पण दोन गोष्टी तुम्ही विचार करून ठेवा की बाई दररोज आठवण करतात की फळ्यावर तुम्ही तारीख लिहिली आहे की नाही, वार लिहिला आहे की नाही, आणि बरेच वेळेला सांगतात त्या मुलांना की वहीत लिहायला सुरुवात करताना आधी वार आणि तारीख लिहा. मला असं वाटतं की हल्ली वह्या फुकट मिळतात की काय मला माहिती नाही, पण 90% मुलांच्या वह्यामध्ये ती मुलं असं करत नाहीत. पानामध्ये सोडतात, नव्या दिवशी नवीन पान घेतात, त्यांच्या वह्या इतक्या भराभर भरतात
की विचारू नका आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा. तेव्हा लक्षात ठेवायचं आहे रोजच्या रोज आणि कुठेही वेळ कागद वाया न घालवता. तसंच मला वाटते काही वेळेला शाळेत तुम्हाला दैनंदिनी लिहा असं सांगितलेलं असतं. दैनंदिनीमध्ये सगळं रोज मी उठलो झोपलो हे नको लिहायला, पण वेगळं काही झालं ते दैनंदिनीमध्ये नोंद करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला काही ह्या ज्या शाळेत सांगायचा जो प्रयत्न केलेला असतो तो हा तुम्ही काय बाईंनी सांगितलं असावं हे लक्षात ठेवा. आणि परत लक्षात ठेवा की आपण जसं म्हणतो मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, प्रत्यक्षात शक्य नाही आहे, पण हे आपल्याला ह्याच्यामुळे शक्य होतं. पुढच्या वेळेला मी म्हटलं होतं पण रिव्ह्यू नाही सांगता आला. पुढच्या वेळेला आपण हे बघूया. आय लव्ह यू. वी विल मीट यू सून.